रत्नागिरी नगर परिषदेने आज 150 वर्ष पूर्ण करून 151व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। एक सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वाटचाल असलेल्या या नगर परिषदेची ही 150 वर्षाची पूर्तता रत्नागिरी नगर परिषदेचं प्रशासन आणि महायुतीकडून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करून केलं जाणार आहे। याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांनी दिली। यावेळेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह नगरसेवक बाळू साळवी, सौरभ मलुष्टे, राजू कीर, अमित विलणकर, बंटी कीर, गणेश भारती, सौ प्रीती सुर्वे आणि अन्य महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे म्हणाल्या, बघितलं तर गेल्या 2 वर्षामध्ये रत्नागिरी शहराची जी प्रगती झालेली आहे, अनेक चांगल्या गोष्टी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये आलेल्या आहेत। रत्नागिरी एक चांगला शैक्षणिक हब झालेला आहे। त्याचबरोबर पर्यटकसुद्धा रत्नागिरीमध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीने 4 दिवस राहू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये आलेल्या आहेत। शिवसृष्टी झालेली आहे, लेझर शो आहे, तारांगण झालेलं आहे। या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि पालकमंत्र्यांचं एक चांगलं स्वप्न आहे की रत्नागिरी अशी झाली पाहिजे की महाराष्ट्रातलं 1 नंबर शहर हे रत्नागिरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करतायत आणि चांगल्या गोष्टी रत्नागिरीमध्ये आणतायत। त्यांच्या या मार्गदर्शनाखाली आज रत्नागिरी स्मार्ट सिटी होते आहे आणि त्याची सगळी कामं सर्वत्र चालू आहेत आणि लवकरच आता 150 वर्ष झालेली आहेत आणि या वर्षभरामध्ये या 5-6 महिन्यामध्ये रत्नागिरीकरांना एक सुंदर अशी रत्नागिरी पाहायला मिळणार आहे। लाइटिंग केलं म्हणजे आपण 150 वर्षाचा साजरा केला असं होत नाहीये। आज आम्ही संकल्प आपण चांगले संकल्प वेगळ्या पद्धतीने जाऊयात ना, आपण चांगले संकल्प करूया, रत्नागिरी सुंदर स्वच्छ करूया। त्याच्यासाठी प्लास्टिक मुक्त रत्नागिरी आम्ही ठरवलेलं आहे आणि आजपासून सुरू झालेला आहे। शहर स्वच्छतेसाठी ज्या गोष्टी करायच्या त्याची सुरुवात आता झालेली आहे। असे चांगले संकल्प आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प आम्ही आजपासून केलेला आहे। पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून होऊ घातलेली आहेत। यामध्ये अनेक प्रकारची सुशोभीकरणाची कामे, त्याचप्रमाणे लोकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी वेगवेगळी कामे केली जाणार आहेत। वृक्षारोपणासारखे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत। यामध्ये महिलांसाठी व बालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत। त्यामुळे कार्यक्रमांची यादी मोठी आहे, आम्ही ती तुम्हाला लेखी स्वरूपात उपलब्ध करून देतो। वास्तू ह्या वर्षातच ओपनिंग होत आहे की नगरपालिका आज नवीन वास्तूत जाते, हा एक मोठा योगायोग आहे आणि तो पालकमंत्र्यांच्यामुळे शक्य होतोय।